मंडळी, दहिसर ते काशीगाव या मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणावरून स्थानिक रहिवाशांमध्ये दुहेरी मतप्रवाह आहे. काशीगाव स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्याची घाई का? किंवा मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी उशीर का होतोय, असे प्रश्न स्थानिक विचारत आहेत. पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं घेतलेला आढावा. दहिसर ते काशीगाव या बहुप्रतीक्षित मेट्रोचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मात्र उद्या उद्घाटन असलं तरी आपण जर बघितलं तर ही काशीगाव मेट्रो स्थानकाची ही स्थिती जर बघितलं तर हा जो जिना आहे, या जिनाचं पूर्ण काम अर्धवट आहे. जे इथून उतरणार आहे ते चढायलाच आपल्याला सीडी नाही आहे आणि जर अवतीभोवती बघितलं तर खड्डे आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानकात चढण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन होणार आहे. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं रस्त्याच्या त्या बाजूला तिथेही जिना आहे, मात्र तेथे काम पूर्ण अर्धवट आहे. तेथे जागेचा वाद आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची ती जागा आहे, त्यामुळे TDR मिळवण्यासाठी तो काम तसं तिथे थांबलेलं आहे. सध्या जर आपण बघितलं तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बहुप्रतीक्षित अशा मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. आणि दुसरीकडे बघितलं तर अजूनही कामं पूर्णपणे अर्धवट आहेत, अपूर्ण आहे. त्यामुळे मेट्रो एवढी घाई का करते आणि 7 वर्षापासून काम हे चालू आहे, तर अद्यापही काम पूर्ण का होत नाही, हा असा प्रश्न मीरा भाईंदरकर विचारत आहेत. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, मीरा भाईंदर.